28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात दादांचा मृत्यू होताच संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता. मात्र आज तब्बल 9 ते 10 दिवसानंतर त्याहूनही दुसरा मोठा धक्का बसणार आहे. आणि 9 तारखेला खरोखरच रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे की 9 तारखेला मी ती सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. आजपर्यंत कोणीच सांगितली नव्हती. त्याचबरोबर ज्या टी व्हीवर बातम्या येत होत्या किंवा सोशल मीडियावरती पसरत होत्या त्या ज्या बातम्या आहेत त्याला अनुसरून वेगळीच माहिती मी तुम्हाला देणार आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. मग खरोखरच दादा जिवंत आहेत का असं लोकांमध्ये एकच प्रश्न निर्माण झालेला आहे. मग ते काय सांगणार आहेत आणि कुठल्या कुठल्या गोष्टी समोर येऊ शकतात हे आपण आज बघणार आहोत. परंतु मग 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात दादांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं होतं. संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता. मात्र तब्बल आज 9 ते 10 दिवसानंतर महाराष्ट्राला दुसराही त्याहून मोठा धक्का बसणार आहे. कारण या अपघातासंदर्भात अशी एक खळबळजनक माहिती समोर आलेली आहे जिने महाराष्ट्र अक्षरशः हादरून गेलेला आहे. ज्या क्षणी या विमान प्रवास करणाऱ्या खऱ्या प्रवाशांची यादी समोर आली होती तेव्हासुद्धा मोठा धक्का बसला होता. त्याचबरोबर प्रत्यक्ष अपघातस्थळी केवळ 5च मृतदेह सापडले असा सुद्धा मोठा धक्का बसला होता. आता 9 तारखेला सुद्धा एक मोठा धक्का बसणार आहे आणि तो कोणता असू शकतो ते तुम्ही पुढे नक्की पहा. तो पायलट होता की खुद्द दादाच वाचले होते अशी धक्कादायक शंका सुद्धा उघड झाली होती. ही दुर्दैवी घटना घडून आज 9 ते 10 दिवसांचा कालावधी उलटून गेला होता. मात्र आज अचानक अशी माहिती रोहित पवारांनी दिलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हादरून गेला आहे. कालपर्यंत टी व्हीवर सातत्याने सांगितलं जात होतं की विमानात 5 जण होते आणि 6 जण होते आणि 5च मृतदेह सापडले. दादांची ओळख पटवण्याचे एकमेव कारण त्यांच्या हातातील घड्याळ हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मग रोहित पवारांनी अशी कोणती माहिती दिलेली आहे 9 तारखेला ते सांगणार आहेत की दादांसोबत नक्की काय घडलेलं आहे आणि पुढे दादांचं काय झालं हे सुद्धा 9 तारखेला ते सांगणार आहेत. आणि ते काय सांगणार आहेत ते आपण बघूया की या व्हिडिओमध्ये. उपमुख्यमंत्री अजित पवार मग यांच्या विमानात नक्की काय घडलं, अशा प्रकारे ही दुर्घटना कशी झाली याबाबत आमच्याकडे काहीशी माहिती आली असून 9 फेब्रुवारीनंतर मी यावर स्पष्ट भाष्य करणार आहे असे रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला येत असताना विमान अपघातात निधन झालं असं सांगितलं जात आहे. या घटनेबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर नेमकं काय सत्य आहे हे लोकांसमोर येणं महत्त्वाचं असतं. आमच्याकडे काही प्राथमिक माहिती जी आलेली आहे, आम्ही आणखी माहिती मागवत आहोत. 9 तारखेनंतर सर्व काही स्पष्टपणे होणार आहे. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. यावर रोहित पवार म्हणाले, गेल्या 28 जानेवारीपासून आजपर्यंत पवार कुटुंबात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. आम्हालाही सुद्धा या दुःखद काळात राजकीय भूमिका घेणं भावनिक दृष्टिकोनातून अवघड जात आहे. 9 फेब्रुवारीनंतर आपल्याला या संदर्भात स्पष्ट बोलता येईल. शेवटी दादांची इच्छा काय होती, काय गोष्टी घडल्या हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. विलिनीकरण होईल किंवा नाही होणार यावर भाष्य करण्याचा इतका मी मोठा नाही. फक्त राजकीय दृष्टिकोनातून आरोप प्रत्यारोप किंवा चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे दुःख वाटते की अजितदादांच्या मनात काय होते याबाबत कुणीही चर्चा करत नाही. ती चर्चा दुसरीकडे भरकटत चाललेली असून त्याला मोठमोठ्या नेत्यांनी राजकीय स्वरूप दिलेलं आहे. हे पाहून कुटुंबातील व्यक्ती म्हणून दुःख वाटत आहे. अजित पवारांवर ज्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार झाले तिथेच त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु मग असा प्रश्न एक निर्माण होतो की रोहित पवारांजवळ कुठली खरी माहिती आलेली आहे, खरोखरच अजितदादा हे जिवंत आहेत का, असा लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. ते सुद्धा मग आपण आता हळूहळू पुढे बघूयात की नक्की यामध्ये काय समोर येणार आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. पवार कुटुंबाला या दुःखद घटनेमुळे प्रचाराला जाता आले नाही. यावर रोहित पवारांनी भावनिक आवाहन केले की अजितदादा ज्या विचारांना पुढे घेऊन जात होते त्यांच्या विचारांचे कार्यकर्ते जिथे तिथे उभे आहेत, तिथे लोकांनी त्यांना सहकार्य करावे हीच दादांची खरी आदरांजली असेल असे रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. पवार परिवारालाही यामुळे प्रचंड दुःख झालेलं आहे आणि अक्षरशः मग विमान खाक मृतदेहांचा कोळसा झाला होता, मात्र कागद का जळालेले नाही त्याचं सुद्धा एक मोठं कारण समोर आलं होतं.
अजित पवारांच्या पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मेटकर यांनी हा अपघात आहे की घातपात असा सवाल उपस्थित करताना हे कागद कसे जळले नाहीत असा सवाल विचारला होता. काही महिन्यांपूर्वी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या ठिकाणी भगवद्गीतेची प्रत जशीच्या तशी आढळून आल्याची आठवण अजित पवार यांच्या विमानाच्या अपघातास्थळी विखुरलेले कागद पाहून अनेक लोकांना झाली. मृतदेह ओळखण्यात जोगे नव्हते इतके ते जळून खाक झाले होते. मात्र विमानातील कागदपत्रे डॉक्युमेंट्स जळाली नाहीत आणि ते विखुरलेल्या अवस्थेत सापडली. असं का झालं? विमान अपघातात विमानाच्या मुख्य गाभ्याला म्हणजेच बॉडीला आग लागली तर विमानातील सर्व वस्तू जळून खाक होत नाहीत. अर्थातच यासाठी काही वैज्ञानिक आणि काही परिस्थितीजन्य कारणे असू शकतात. हे यापूर्वीच्या अनेक अपघातांकडे पाहिलं तर सहज लक्षात येईल. विमान कोसळल्यानंतर त्यामधील इंधन पेट घेतं आणि भडका उडतो. मात्र विमान जमिनीवर आदळल्यानंतर जी जोरदार धडक बसते त्यामुळे विमानातील हलक्या वस्तू दूरवर फेकल्या जातात. यामध्ये लहान आकाराच्या बॅग किंवा विमानाच्या मुख्य बॉडीपासून सहज वेगळे होण्याचा संभाव्यता असते. त्यामुळे मुख्य विमानाच्या बॉडीला आग लागली तर कागद आणि इतर ज्या काही मोठ्या गोष्टी असतात त्या आग लागलेल्या ठिकाणापासून दूर पडू शकतात. याचं एक मुख्य कारण सध्या समोर आलेलं आहे. आता मेन मुद्द्यावर येऊयात. आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की मग रोहित पवारांच्या हाती काय लागलेलं आहे. तर रोहित पवारांच्या हाती विमानातील म्हणजे जे काही ब्लॅक बॉक्स असेल त्यातील काही पुरावे त्यांच्याजवळ आले असतील किंवा मुंबईच्या एअरपोर्टवरील दादांसोबत तिथे काय झालं ते सुद्धा पुरावे त्यांच्याकडे आले असतील आणि कदाचित अजून खूप बरीचशी माहिती त्यांच्याजवळ आली असेल. रोहित पवारांजवळ बरीचशी माहिती आलेली आहे. त्याचबरोबर अनेक माध्यमातून किंवा अनेक ठिकाणाहून रोहित पवार जे आहेत ते माहिती गोळा करत आहेत आणि 9 तारखेला आपल्याला नक्कीच कळणार आहे की 9 तारखेला नक्की जगासमोर काय येणार आहे, असं धक्कादायक सत्य काय येणार आहे. तर लोक तर वेगळ्याच संभ्रमात आहेत की दादा अजून जिवंत आहेत, दादा 9 तारखेला येतील असंच बऱ्याच जणांचं मत येत आहे. परंतु यावर विश्वास ठेवणं कठीण आहे कारण की त्या प्रकारच्या हालचाली त्या प्रकारची धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे लोकांनी संयम ठेवला पाहिजे की 9 तारखेला नक्की काय आपल्यासमोर येणार आहे. त्याचबरोबर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतील. अपघात होता की घातपात होता हे सुद्धा आपल्यासमोर येणार आहे आणि रोहित पवार जे आहेत ते सर्वांसमोर या गोष्टीचा उलगडा करण्यात आहेत. कागद का जळाले याची सुद्धा तुम्हाला आता माहिती मिळाली असेल की दूरवर फेकल्यामुळे कागद हे जळाले नाहीत. त्याचबरोबर मग विमान अचानकपणे का एका साईडला तिरकं झालं असं सुद्धा जे आहेत अजित पवार यांच्याबरोबर जे काही होणार आहे म्हणजे अजित पवार आणि त्यानंतर रोहित पवार यांना जी मिळालेली माहिती आहे ती लवकरच आपल्यासमोर येणार आहे आणि मग सर्वांनाच समजेल की ते धक्कादायक कारण जे आहे ते सर्वांनाच समजणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. लोक तर असेच प्रार्थना करत आहेत की अजितदादा कुठेतरी जिवंत असावेत ते आणि आपल्या समोर यावेत असं लोकांचं प्रेम इथं दिसून येत आहे. परंतु ते दिसणं जरा अशक्य आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.